आंबा घाटात दख्खनजवळ दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे सध्या इथे एकेरी वाहतूक सुरू आहे। साखरपा कोल्हापूर मार्गावर दरड कोसळली आहे। मलबा आणि दगड हटवण्याचं काम सध्या वेगानं सुरू आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दरड कोसळलेली आहे। साखरपा कोल्हापूर मार्गावर ही दरड कोसळली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। पाहूया। सध्या मी रत्नागिरी कोल्हापूर आंबा घाटात सध्या उभा आहे आणि या आंबा घाटातली सध्याची स्थिती आपण जर बघितली, रुंदीकरण झालेलं आहे। दोन्ही लेन कॉन्क्रिटीकरणाच्या पूर्ण झालेल्या आहेत। मात्र जो डोंगर कटाई केल्या होत्या, या डोंगराचा भला मोठा दगड आहे, माझ्यापेक्षाही मोठा आहे, तो एका लेंथ वरती आलेला आहे आणि ही लेंथ आहे ती बंद करण्यात आलेली आहे। अशा प्रकारच्या ह्या दगडी आपण जर बघितल्या तर मोठमोठ्या दगडी आलेल्या आहेत, त्याच्यावर सुद्धा माती सुद्धा आलेली आहे। या लेंथ वरती दगडी हटवण्याचं काम आहे, पुढे जेसीबीच्या साहाय्याने सध्या सुरू आहे। आपण जर वरती बघितलं तर या कापलेला जो डोंगराचा भाग आहे, तिथून ज्या दगडी आहेत या सैल झालेल्या आहेत, या कधीही खाली येऊ शकतात। मात्र तात्पुरत्या स्वरूपाची जाळी मारण्यात आलेली आहे। पाऊस मोठा पडला तर नक्कीच या दगडी आहेत त्या पूर्णतः खाली येऊ शकतात आणि अपघात होण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही। आपण जर बघितला तर जवळजवळ 5 ते 5.5 फुटाचा हा जो दगड आहे, रस्त्याच्या बरोबर मध्यभागी एका लेंथ वरती आल्यामुळे सध्याची इथली वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच रुंदीकरण रस्त्याचं सध्या सुरू आहे। मात्र अशा प्रकारच्या सेफ्टी वॉल नसल्यामुळे किंवा याला रॉक बोल्टिंग जाळी नसल्यामुळे सध्याची ही परिस्थिती आहे ती ओढवलेली आपल्याला पाहायला मिळते। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।